नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वल्लरी श्वेताला सांगत असते की हे दोन मोबाईल, एक रघुचा आणि एक प्रेरणाचा, हा तुमच्या जवळ ठेवा. हे दोन खूप महत्वाचे मोबाईल आहेत. यामध्ये प्रेरणाताईंना ठाण्यात किडनॅप केलं होतं आणि त्यानंतर त्यांना नाशिकमध्ये नेलं, तेव्हा त्यांचे लोकेशन्स बदलत गेले. हे सगळे पुरावे आहेत. आता ह्या मोबाईलला आता पोलिसांकडून ट्रेस करण्यात येईल, त्यामुळे हे खूप महत्वाचे पुरावे आहेत. तेव्हा मनोज म्हणू लागतो की यामध्ये रघु खूप महत्वाचा आहे, त्यामुळे आता पहिल्यांदा रघुला शोधावं लागेल. तेव्हा श्वेता म्हणते, पण रघुला शोधणं एवढं सोपं आहे का? कुठे असेल तो? तेव्हा मनोज म्हणतो, ते काम पुष्पा करेल, कारण पुष्पाला माहित असेल की रघु कुठे आहे. त्यामुळे मी आता जातो आणि पुष्पाला गाठतो. तितक्यात तिथे श्वेताचा नवरा म्हणजे कैलास येऊन उभा राहतो. आता तो आल्यानंतर श्वेताला मोठा धक्का बसलेला असतो, त्यामुळे श्वेता आणि वल्लरी एकमेकींकडे बघू लागतात. आता कैलासला सगळं काही समजलेलं असतं, त्यामुळे तो आता आत येतो आणि सोप्यावर बसतो. आता तो श्वेताला म्हणू लागतो, मोठा गाजावाजा करत मला सोडून इथे निघून आली होतीस, आता काय झालंय बघितलं ना? पुढे तो तिला म्हणू लागतो की तुला काय वाटलं, मला सोडून आली तर मला काय फरक पडणार आहे, पण मला काडी मात्र सुद्धा फरक पडलेला नाही. पण तुझं काय झालं? तुझं तर आयुष्य उद्ध्वस्त झालंय. त्यामुळे आता श्वेताला खूप वाईट वाटत असतं. कैलास पुढे म्हणतो की तुम्हा मैत्रिणींचं पोलीस स्टेशन आणि कोर्ट हे दुसरं माहेर घर आहे, कारण तू आधी जीवघेणा हल्ला केलास, त्यामुळे तू जेलमध्ये जाऊन आली आणि आता तर तुझ्या मैत्रिणी तर हद्द केली, तिने तर डायरेक्ट सिक्सरच मारला. कैलास जेव्हा श्वेताला असं बोलत असतो तेव्हा वल्लरीला खूप राग येतो आणि ती त्याला म्हणते, एक मिनिट कैलास भाऊजी. त्यावर कैलास वल्लरीला म्हणतो की वकिलीनबाई, तुम्ही मध्ये बोलू नका, कारण अजून माझं बोलणं संपलेलं नाहीये. तो पुढे म्हणू लागतो की तो तुमचा अजित, बायकोचा बैल, खूप बायको बायको करत होता, आता काय झालं? गेला जेलची हवा खायला. आता मात्र श्वेता त्याच्यावर ओरडत म्हणते, ए कैलास गप्प बस, खूप झालं तुझं. तुला माहित आहे की तो जीवघेणा हल्ला मी केला नव्हता, ते कोर्टाने सिद्ध झालंय. आणि राहिला प्रश्न प्रेरणाचा, तिने जरी खून केला असला तरी तो सेल्फ डिफेन्ससाठी केलाय, त्यामुळे प्रेरणाची नक्कीच निर्दोष सुटका होणार आहे. तेव्हा कैलास तिला म्हणतो, अजून झालेली नाही, ते अजून सिद्ध व्हायचंय. पुढे तो तिला म्हणू लागतो, मी फक्त एवढंच सांगायला इथे आलो होतो, तू जरी माझ्या आयुष्यात नसली तरीही मी खुश आहे. पुढे तो श्वेताला म्हणू लागतो की मला तुझ्याबद्दल सगळं काही माहीत असताना सुद्धा मी तुला ऍक्सेप्ट केलं होतं आणि माझी बायको म्हणून तुला मान मिळत होता, पण खरं तर तुझी बायको होण्याची लायकीच नव्हती. आता या गोष्टीचं श्वेताला खूप वाईट वाटू लागतं, त्यामुळे ती रडू लागते. पण कैलास मात्र तिच्याबद्दल नको नको ते बोलत असतो. पुढे तो म्हणतो, बायको कशाला म्हणतात? अगं बायकोने नवऱ्याचा प्रत्येक शब्द ऐकला पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे. पण तू काय केलंस? तू इथे मला सोडून आलीस, कारण तू बायको होण्याच्या लायकीचीच नव्हतीस. हे ऐकल्यानंतर आता मनोज श्वेताला म्हणतो की श्वेता सॉरी, असं म्हणून आता तो कैलासचा एक खानकण कानाखाली लावतो. तेव्हा कैलासला खूप राग येतो. तो काही बोलणार तितक्यात मनोज त्याची कॉलर पकडून त्याला म्हणू लागतो, काय म्हणालास तू श्वेताताईंना की त्यांची लायकी नाहीये? खरं तर तुझी लायकी नाहीये त्यांचा नवरा म्हणून घ्यायची. पुढे तो त्याला म्हणू लागतो की बायको कशी असावी याचं खूप मोठं लेक्चर दिलंस ना तू, पण नवरा म्हणून तू काय केलं त्यांच्यासाठी? अरे एक स्त्री तिचं सगळं सोडून आपल्या आयुष्यात येते आणि आपल्या आयुष्यामध्ये फुलं पसरवण्याचं काम करते, पण आजवर तू श्वेताताईंसोबत कसा वागला ते आठव. पुढे मनोज त्याला म्हणू लागतो की काय म्हणालास तू अजितबद्दल? अरे अजितबद्दल बोलण्याची तुझी लायकी सुद्धा नाहीये. त्या माणसाने त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी तिच्यावरचा आरोप स्वतःवर घेतला. त्याने त्याचं नवरा असण्याचं कर्तव्य केलं, याला म्हणतात नवरा. बायको कशी असावी हे तू सांगितलंस, पण नवऱ्याने कसं असायला हवं हे तुला माहित नाहीये का? अरे बायकोला जर उन्हाचे चटके लागत असतील तर नवऱ्याने तिची सावली बनायचं असतं. तू श्वेताताईंशिवाय खुश आहे यावरूनच तुझी लायकी समजते. अरे तू नवरा म्हणायच्या लायकीचा नाहीयेस. आता खूप झालं. हे बघ श्वेताताई फक्त वल्लरीची मैत्रीण नाहीये, तर इथून पुढे लक्षात ठेव, ती माझी बहीण आहे आणि इथून पुढे माझ्या घरी येऊन श्वेताताईला जर तू काही बोललास तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. आता मनोजने कैलास समोर हात जोडलेले असतात आणि तो त्याला म्हणू लागतो की मी तुझ्यासमोर हात जोडून तुला विनंती करतोय की इथून निघ. असं बोलल्यानंतर आता कैलास तिथून गपचूप निघून जातो. आता काही वेळानंतर वल्लरी तेजा आणि प्रेरणाला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला येते. तेव्हा ती तेजाला सांगू लागते
की तेजाताई तुम्ही का गोष्ट कॉम्प्लिकेट करताय, तुम्हाला कळतंय का तुमच्यामुळे किती प्रॉब्लेम होत आहे, तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही सांगा की हा गुन्हा तुमच्याकडून झाला नाहीये. पण तेजा ऐकायला तयार नसते. तेजा म्हणते की हा खून मीच केलाय आणि याची शिक्षा मलाच मिळायला हवी. पुढे ती म्हणू लागते, माझं काय, माझं तर लग्नही झालेलं नाही, पण प्रेरणाचं आणि अजितचं तसं नाही, त्यांचा सुखी संसार आहे. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, पण हर्षितचं काय, त्याला जर हे कळलं तर त्याला कसं वाटेल, याचा विचार केलाय का तुम्ही. त्यावर तेजा म्हणते की हर्षित करेल त्याचं मॅनेज. तेव्हा वल्लरी तिला म्हणू लागते, तुम्ही जर यातून बाहेर पडलात तर आमची केस सोपी होईल आणि त्यासाठी आता आम्ही रघुलाही शोधणार आहोत. तेव्हा तेजा तिला म्हणू लागते की कशावरून रघु तुम्हाला सापडेल. तितक्यात वल्लरीचा फोन वाजू लागतो. आता वल्लरी जेव्हा फोन उचलते तेव्हा फोनवरती मनोज असतो आणि तो तिला सांगू लागतो की वल्लू खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तेव्हा वल्लरी विचारते की काय. तेव्हा तो म्हणतो, मी तुला व्हिडिओ पाठवलाय तेवढा बघ. आता वल्लरी तिच्या मोबाईलमधला व्हिडिओ बघू लागते. तेव्हा तिला कळतं की रघुने आत्महत्या केलेली असते. त्यामुळे आता वल्लरीला मोठा धक्का बसतो. तेव्हा ती प्रेरणा आणि तेजाला म्हणू लागते की रघुने आत्महत्या करणं कसं शक्य आहे. आता वल्लरी लगेचच तिच्या घरी येते. तेव्हा तिथे नानावटी सर पण आलेले असतात. आता मनोज सांगू लागतो की पुष्पाने सांगितलेल्या ठिकाणी मी जेव्हा रघुला बघायला गेलो तेव्हा त्या हॉटेलमध्ये रघुची डेड बॉडी होती आणि पोलीस त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करायला आलेले होते. तेव्हा वल्लरीचा या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो. तेव्हा ती म्हणते की मला एक समजत नाहीये, रघु असं का करेल, कारण आता अण्णा केदारचा खून झालेला असतो आणि रघुही आपल्या हातातून सुखरूप सुटलेला असताना त्याने असं का केलं असेल. तेव्हा नानावटी सर म्हणू लागतात, त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये त्याच्या मालकाबद्दल नितांत आस्था असते, त्यामुळे ते त्याच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार असतात. आता त्याचा मालक गेल्यामुळे रघुला वाटलं असेल की आपण त्याच्यासाठी काही केलं नाही, त्यामुळे त्या गिल्टमुळे त्यांनी आत्महत्या केली असेल. आता या गोष्टीचं मनोजना आणि वल्लरीला जरा आश्चर्यच वाटत असतं. पुढे नानावटी सर त्यांना सांगू लागतात, पण जाता जाता रघु खूप मोठं काम करून गेलाय. तेव्हा मनोज विचारू लागतो की कसला पुरावा. तेव्हा नानावटी सर सांगू लागतात की रघु जाता जाता त्याच्या मालकाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून सुसाईड नोट लिहून गेलाय. त्यामुळे आता नानावटी सर त्यांच्या मोबाईलमधले रघुने लिहिलेली सुसाईड नोट वल्लरीला वाचायला सांगतात. आता वल्लरी वाचू लागते. त्यामध्ये रघुने असं लिहिलेलं असतं की माझे मालक अजित सर आहे आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. पुढे तो म्हणतो की अण्णा केदार आणि अजित सरांची बायको म्हणजे प्रेरणा यांचं अफेअर होतं, म्हणूनच त्यांनी किडनॅप होण्याचं नाटक केलं, कारण अण्णा केदार आणि प्रेरणाला लग्न करायचं होतं. हे वाचताना आता वल्लरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पुढे रघु लिहितो की माझे मालक अजित सरांनी मला त्या दोघांवरती पाळत ठेवायला सांगितली होती आणि त्यासाठी मला त्याचे पैसेही मिळत होते, पण मी माझ्या कामात अपूर्ण पडलो. माझ्यामुळेच अजित सर आज जेलमध्ये आहेत. अजित सरांनी त्या अण्णा केदारचा खून केलेला आहे, पण मी त्यांना वाचवू शकलो नाही, त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. आता नानावटी सर वल्लरीला म्हणू लागतात की रघुचं असं सुसाईड करणं आणि ही सुसाईड नोट लिहून जाणं याने आपल्याला आणखीच प्रॉब्लेममध्ये टाकलं आहे. आता काय करावं हेच वल्लरीला समजत नसतं. तेव्हा ती नानावटी सरांना म्हणू लागते, आता यामुळे प्रेरणा आणि तेजा सुखरूप सुटतील, पण बिचारे अजित भाऊजी त्यांचं काय, त्यांनी तर हा गुन्हा केलेला नसतानाही त्यांना त्याची शिक्षा मिळेल. आता कसं सॉल्व्ह करणार आहोत हे सगळं आपण. तेव्हा नानावटी सर तिला म्हणू लागतात की आता मार्गही सापडणं अवघड आहे आणि त्याहूनही अवघड आहे ते अजितला निर्दोष सिद्ध करणं. आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर साहेब येतात आणि तेजाला आणि प्रेरणाला म्हणतात की चला बाहेर. आता दोघेही एकमेकींकडे बघू लागतात आणि त्यांना विचारतात की बाहेर कशासाठी. तेव्हा ते म्हणतात की जो गुन्हा तुम्ही केलाच नाहीये त्याची शिक्षा का मिळावी तुम्हाला, त्यामुळे आता तुमची सुटका झालीये. आता प्रेरणाला आणि तेजाला काही कळायला तयार नसतं. तेव्हा त्यात इन्स्पेक्टर साहेबांना विचारू लागतात, पण हे कशावरून. तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर त्यांना सांगू लागतात की रघुने सुसाईड केली आणि जाता जाता त्याने एक सुसाईड नोट लिहिली, त्यावरून हे सिद्ध झालंय की तुम्ही दोघी निर्दोष आहात आणि अण्णा केदारचा खून हा अजितने केलाय. हे ऐकल्यानंतर आता प्रेरणाला मोठा धक्का बसतो. तेव्हा प्रेरणा त्यांना म्हणू लागते की तुम्ही काय बोलताय, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी सांगतेय ना की खून मी केलाय, माझ्या या हाताने खून केलाय.
त्यात अजितचा आणि तेजाचा काहीही एक संबंध नाहीये. तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि तो रघु खूप खोटारडा माणूस होता. त्याने जे काही लिहिलंय ते खोटं लिहिलंय. त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आता प्रेरणा इन्स्पेक्टर साहेबांसमोर हात जोडून रिक्वेस्ट करू लागते की मला फक्त एकदा अजितला भेटू द्या. मी खरं काय ते सगळं सांगते. तेव्हा तेजा म्हणू लागते, अगं प्रेरणा असं काय करतीये? तुला माहितीये ना की खून मी केलाय. तेव्हा प्रेरणा तिच्यावर ओरडत म्हणते, तेजा तू शांत बस. तू काहीही केलेलं नाहीये. आता प्रेरणा म्हणू लागते, मी हवं असेल तर तुमच्या पाया पडायला तयार आहे, पण एकदा मला माझ्या अजितला भेटू द्या. असं म्हणता म्हणता प्रेरणा अचानक खाली पडते आणि बेशुद्ध होते. हे बघितल्यानंतर आता तेजाला मोठा धक्का बसतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.